इंडिया आघाडीचं सुद्धा आज मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन आपल्याला बघायला मिळणार आहे। बीकेसी मध्ये आज जाहीर सभा होते इंडिया आघाडीची। खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि केजरीवाल या सभेला उपस्थित राहणार आहे, संबोधित करणार आहेत। आज मुंबईमध्ये हाय व्होल्टेज सभांचा धडाका आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यातली ही आणखी एक सभा मुंबईमधील लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे आणि कारण मोठे मोठे नेते देशभरातले आज या प्रचार मैदानामध्ये उतरत आहेत। सांगता सभा होते आज इंडिया आघाडीची। केजरीवाल सुद्धा आज मुंबईमध्ये येत आहेत, खरगे येत आहेत, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा या सभेमध्ये उपस्थित असतील। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या बीकेसी मधून आपल्या सोबत आहे, ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची सभा होतीये। निखिल, इंडिया आघाडीची होत असलेली एकत्रित सभा, केजरीवाल मुंबईमध्ये येत आहेत, तुरुंगामधून सुटल्यानंतर ते मुंबईमध्ये येत आहेत, त्यामुळे ते काय बोलणार हा एक वेगळा प्रश्न आहे। ठाकरे पवार या मंचावरनं काय बोलणार हाही एक प्रश्न आहे। काय प्रामुख्याने मुद्दे दिसत आहेत जे आज इंडिया आघाडीच्या सभेमध्ये मांडले जातील? निखिल, नक्कीच गुरुप्रसाद, आज सकाळपासूनच बीकेसीच्या फटाका मैदानामध्ये ही संपूर्ण म्हणजे जी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण आपल्या मागे देखील ही संपूर्णपणे जी तयारी आहे ती पाहू शकतो। याच मैदानामध्ये इंडिया आघाडीतले सर्व घटक पक्ष असतील त्यांचे झेंडे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। तर याच मैदानाच्या संपूर्णपणे भोवताली इंडिया आघाडीचे नेते मग ते प्रत्येक पक्षातील नेते असतील या नेत्यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। खास करून अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाची संपूर्णपणे ज्या मुंबईकरांना आहे ती ते वाट पाहत आहेत, कारण अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईमध्ये येऊन जाहीर सभेमध्ये आहे तर ते संबोधित करणार आहेत। त्यामुळे आता केजरीवाल नक्की या सभेतून सर्वांना काय संबोधित करतायत, काय एक टीकास्त्र सत्ताधारी असतील त्यांच्यावरती करतायत हे ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच अनेक नेते या ठिकाणी उपस्थित असताना 4 प्रमुख भाषणं देखील या व्यासपीठावरून आपल्याला बरोबर। तर या आजच्या सांगता सभेमधनं कोणते मुंबई इंडिया आघाडी मुंबई समोर घेऊन जाणार हे आपल्याला बघायचं। धन्यवाद निखिल, वेळोवेळी तुमच्याकडे अपडेटसाठी येतो।